अगं माझं औषध कुठे ठेवलंस तू? हे काय हिप स्क्वेअर लेगला ठेवलंय. हा हा अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा. 2029ला आमदार आणि खासदार भाजपचेच आले पाहिजेत, राणेंचं वक्तव्य. नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये. शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून निलेश राणेंचा भावाला सल्ला. सभेत बोलणं सोपं, पण यामुळे कोणाचा फायदा होतोय, निलेश राणेंचा सवाल. मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ. बाप शब्द निघाल्यानं थोडेसे मतभेद निर्माण झालेत. नितेश राणेंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांचीही एंट्री. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची सूत्रांची माहिती. कौटुंबिक सोहळ्यानिमित्तानं गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधू अनेकदा एकत्र. लोकांच्या मनात काय ते जाऊ द्या, तुमच्या मनात काय ते सांगा. प्रकाश महाजन यांचं उद्धव ठाकरे आणि राऊतांना आवाहन. सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का. 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला. सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती. विविध कारणांसाठी निधी वळवल्याचीही माहिती. लाडकी बहीणसाठी अपात्र लाभार्थ्यांची तपासणी होणार. आयकर डेटाचा वापर करत सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय. सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवणार. शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवरून वर्षा गायकवाड आक्रमक. कुर्ल्यात वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा. मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध. नाशिकच्या मालेगावात हिंदू साम्राज्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन. संचलन मार्गात नागरिकांकडून स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव. नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रम. जनतेच्या समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. अमरावतीत 10,000हून अधिक शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित. भाजप नेते चंद्रशेखर भोयर यांचा आरोप. शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती. मराठवाड्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पुण्यात आजही पावसाची शक्यता. शहर आणि जिल्ह्यासाठी येलो अलर्ट. पुण्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. शेती मशागतीच्या कामांना पावसामुळे ब्रेक. सर्वत्र पाणी साचलं. नाशिकच्या नांदगावमध्ये मान्सूनच्या आगमनानं शेतकरी सुखावला. शेती मशागतीनंतर पेरण्यांची लगबग सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 1 तासाच्या पावसात नदी नाले तुडुंब. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुण्यातील लोहगड किल्ल्याजवळ दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. नागरिकांच्या माहितीनंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क. हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणात 50% पाणीसाठा. सिद्धेश्वर धरणात 33% तर इसापूर धरणात 42% पाणीसाठा. पावसामुळे पाणी पातळीत वाढ. बीडच्या नांदूर फाटा आणि बालाघाटवर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग. खतं आणि बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी दुकानांवर गर्दी. 7 दिवसांची उसंत घेतल्यानंतर नाशिकच्या मनमाडमध्ये मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा. वाशिममध्ये नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान. 9 महिने उलटूनही मदत जाहीर न झाल्यानं शेतकरी वर्ग नाराज. परभणीतील शेतकऱ्यांचा नवीन पीक विमा योजनेला विरोध. विरोधासाठी जिंतूर ते परभणी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा. आजपासून पावसाळ्यातील पहिल्या मृग नक्षत्राला सुरुवात. नांदेडमध्ये शेती मशागतीची कामं अंतिम टप्प्यात. बळीराजाला पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा. गोंदिया खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात शेतकऱ्यांची लगबग. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान. परिणामी भाजीपाल्यांच्या दरात वाढ. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक 40%पेक्षाही जास्त घटली. गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 141 कोटी रुपयांचे चुकारे थकले. 13,000वर शेतकरी अडचणीत. आधी बोनस, आता चुकारे थकल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी.
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ. जूनच्या पहिल्या आठवड्यात धरणं भरायला सुरुवात. गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% पाणीसाठा जास्त. नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 7 धरणांनी तळ गाठला. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस ओसरल्यानं पाणी पातळीत घट. साठवण क्षमतेच्या 10% देखील पाणीसाठा उपलब्ध नाही. पुण्याच्या कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेले वाहतूक बदल मागे. कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत. चंद्रपुरात पिकअप चालकानं टोलनाका कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली. बल्लारपूर शहराजवळच्या टोल नाक्यावरील घटना. दुर्घटनेत टोलनाका कर्मचारी गंभीर जखमी. यवतमाळच्या वरुड ते झापरवाडी रस्त्याचं काम संथ गतीनं. पावसाळ्यात अपूर्ण रस्त्यामुळे वाहनधारकांची कसरत. प्रशासनाकडे तत्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. नाशिकच्या निफाडमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवनदान. सोनगावमध्ये वनविभागाचे बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी. 10 पदरी करण्याचा निर्णय. लवकरच प्रस्ताव सादर होणार. 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ. शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर पहिल्या दिवशी 38,987 वाहनांचा प्रवास. 5,000 वाहनं इगतपुरी ते आमणे या टप्प्यावरून धावली. संत तुकोबांचा आषाढी वारीचा पालखी रथ. माणिकराजा आणि सोन्या राजा ही बैलजोडी ओढणार. कर्नाटक आणि सातारा जिल्ह्यातून खिलार जातीच्या 2 बैलजोड्या खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय. वाशिमच्या मेडशीमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन. पालखीत 700हून अधिक वारकऱ्यांचा सहभाग. वर्ध्यात संत केजाजी महाराजांच्या पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी. जिल्हा काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष आणि होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी. शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार अविनाश धोडीला अटक. दादर नगर हवेलीतून नातेवाईकांच्या घरातून अविनाशच्या मुसक्या आवळल्या. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात 4,000पेक्षा जास्त जन्मनोंदणीचा घोटाळा. किरीट सोमय्यांचा आरोप. तत्काळ कारवाई करण्याची वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे मागणी. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 4 जणांची समिती गठीत. मुंबई गोवा महामार्गावर एलपीजीची वाहतूक करणारा टँकर उलटला. टँकर उलटल्यानं गॅस गळती. काही घरांना आग लागल्याची माहिती. बसला धडक दिल्यानंतर टँकर उलटला. रत्नागिरीत बाव नदीजवळ अपघात. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुलमध्ये भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसला. अपघातात हॉटेलचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. गोंदियात भर चौकात मध्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची एकाला मारहाण. ओव्हरटेक करून कट मारल्याचा आरोप करत मारहाण. संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. साताऱ्याच्या खर्शीतर्फ कुडाळमध्ये स्मशानभूमीच्या रस्त्याच्या वादामुळे मृतदेहावर रस्त्यावर अंत्यसंस्कार. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतरही शेतकऱ्यानं रस्ता मोकळा करून दिला नाही. जालन्यातील अंबड शहरालगत असलेल्या तलावामध्ये मृत माशांचा खच. मच्छी व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान. मासे मृत कशामुळे झाले याचं कारण अद्याप अस्पष्ट. पुन्हा भारत-पाक युद्धविरामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न. व्यापार थांबवण्याच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इस्रायल आणि हमास युद्धाचा गाझापट्टीतील नागरिकांना मोठा फटका. 5 रुपयाला मिळणारा पार्लेजी बिस्किटचा पुडा युद्धग्रस्त गाझापट्टीत तब्बल 2,342 रुपयांना विकला जात असल्याची माहिती. अगं माझं औषध कुठं ठेवलंस तू? हे काय हिप्स स्क्वेअर लेगला ठेवलंय. हा हा अदानी एमपीएल आणि अदानी WNPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.